नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 9th स्टँडर्ड या इतिहास या पुस्तकावर आधारित काही क्वेश्चन आहे आणि ते आपण बघणार आहोत। तर बघा, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, विच सोर्सेस आर इन्क्लूड इन मॉडर्न हिस्ट्री। तर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये कोणते कोणते सोर्सेस आहेत? तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे रिटन सोर्सेस, मटेरियल सोर्सेस, ओरल सोर्सेस आणि ऑडिओ व्हिज्युअल मीडिया। तर विद्यार्थी मित्रांनो, रिटन सोर्सेस म्हणजे लिखित साधनं, भौतिक साधनं आणि ओरल म्हणजेच मौखिक साधनं आणि नंतरचा चौथा प्रकार आहे ते दृक्य श्राव्य साधन। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज आर्चिव्ज। तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, हिस्टोरिकल रेकॉर्ड्स आर डॉक्युमेंट्स अँड प्रिझर्व ॲट द प्लेस इज कॉल्ड आर्चिव्ह। तर बघा, ऐतिहासिक जे डॉक्युमेंट्स असतात ते आर्चिव्हचा अर्थ आहे अभिलेखागार। अभिलेखागारमध्ये सुरक्षित ठेवले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर अभिलेखागार। तर पुढचा प्रश्न आहे, वेअर इज द लार्जेस्ट आर्चिव्ह इन आशिया इज सिटाउटेड। तर बघा, सगळ्यात मोठं आशिया खंडातील अभिलेखागार कुठे आहे? तर आर्चिव्हचा अर्थ आहे अभिलेखागार। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठं अभिलेखागार आशिया खंडामधलं हे न्यू दिल्ली या ठिकाणी आहे। तर हे लक्षात ठेवायचे, आशिया खंडातील सगळ्यात मोठं अभिलेखागार हे न्यू दिल्ली या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज मेजर सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन्स। तर बघा, न्यूजपेपर इज मेजर सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन्स। तर न्यूजपेपर हे प्रमुख साधन आहे माहिती मिळवण्याचं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी। तर लोकशाहीचं चौथं जे स्तंभ आहे तो कोणता, असं विचारलेलं आहे। तर बघा, न्यूजपेपर हे फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाहीचं चौथा स्तंभ आहे। न्यूजपेपर हे चौथं स्तंभ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वेअर इज छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम इन इंडिया। तर छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम इंडियामध्ये कोठे आहे, असा प्रश्न आहे। तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम इज ॲट मुंबई। तर मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हू प्रिंट्स द नोट्स। तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रिंट द नोट्स म्हणजेच नोटा कोण प्रिंट करतं, असा प्रश्न आहे। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही नोटा प्रिंट करत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ RBI। RBIचं हेडक्वार्टर विचारलं आहे या ठिकाणी। तर RBIचं हेडक्वार्टर हे मुंबई या ठिकाणी आहे। तर RBIचं हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईमध्ये आहे।